किती छान छान दिसतंय माझा बाबू, क्यूट क्यूट मस्त असा. तर उकळतोय तर चहा, या चहा प्यायला तुम्ही पण. अशी तरी उतरायला लागली, मिठाचा रसा टाकायच्या आधीच. असं वाटतं मला 4 घास कोणतरी आयतं खायला द्यावा, पण कोण द्यायचं मला आयतं खायला. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आदू बघा शाळेत गेली, ओम पण गेला आणि त्यांना दिली मटकीची भाजी करून. आता नाश्त्यासाठी हे तर मी करते शिरा. त्याच्यामध्ये टाकले मोनोका, विलायची, काजू बदाम आणि तेल आणि साखर. दादा तूप नाही म्हणून तेल टाकले आणि चहा केला इथं असा मस्त असा. आणि शिरा पण झाला तयार. हॉस्पिटलमध्ये जायचं होतं ना, ओरखलं होतं पण कशाचं काय हॉस्पिटल बंद झालं. आल्या इकडं स्वयंपाकाला लागले, भाकरी केलाय. सकाळीच आणून ठेवलं होतं बोकडाचं मटण, तर सगळं सामान घेतलं. भाकरी जशा येतात तशा केल्या, मोडच नाही बघा. इथं मटणाची उकड बघा शिजून तयार आहे मटाची. थोडं मुलांना पण काढावं म्हणलं आणि बाकीची भाजी करायची. तिकडे सामान तर घेतलं, तुम्हाला दाखवलं तेवढं. आणि थोडं बाजरीचं पीठ पण मी भाजून घेतलं, या पेस्ट करून घेतली. आणि आता एवढं भाजी शिजाय टाकून आता मसाल्याची तयारी करायची. ह्यांनी पण येतात जेवण करायला. मग अशी इकडं सगळी पेस्ट करून घेतलेली, तुम्हाला तर दाखवलीच बघा. आणि इकडं सगळी तळून पण घेतली तेलामध्ये. ते खोबरं हे सगळं बारीक केलेलं आणि आपला घरगुती काळा मसाला आणि थोडंसं मटण मसाला टाकलाय दुकानातलं, एवढं चिमटभरच. आणि एवढंच आहे बघा. पिठं भाजलं होतं इकडे टाकण्यासाठी, पण हाच मसाला भरपूर झाला, पिठाची काय गरज नाही. बाजरीचं पीठ आहे भाजलेलं. आणि इथं आपलं मटणाची उकड. तर मस्त अशी आता इथं भाजी मी फोडण्याला टाकायला लागले बघा. चांगला 5 मिनटं मसाला तळून घेतला. आता रसा ओतून घेते ह्याच्यामध्ये. 12 वाजल्या बघा, 1 तास झाला मी स्वयंपाक करते. 11:15 वाजल्यापासून स्वयंपाक करते, म्हणजे 1 तास नाही झाला अजून, तास होतच आला बघा. बराच वेळ झाला करते. अजून मला चूल पेटवायची, भांडी पडल्यात, जेवण नाही केलं अजून. मसाला शिजवण्यासाठी थोडा मिठाचा रसा वाटलाय बघा. तसा पण आधी परतून घेतलं होतं तेलामध्ये, पण अजून थोडं वापरून घेतलं ना मसाला शिजवून, अजून छान लागते चव भाजीची. तर मस्त असा शिजतंय बघा. आता इथं काय खायचंय तुला? खरबूज म्हणते, खरबूज. थांब देते. तर इकडं मटणाचं रवा मी परतून घेतल्यात, मस्त अशी तरी उतरली बघा. आता इथं तुम्ही कशी करता मटणाची भाजी नक्कीच सांगा कमेंट करून. तर पाणी न वाटता किती छान लागेल ह्याची चव बघा. असं सुक्कं ग्रेव्ही छान लागत, पण मला नाही आवडत. मी सगळ्यांसाठी करते पण मलाच खाऊ वाटत नाही. इथं थोडं पाणी तापाय ठेवलं आहे, त्यातलं निम्मं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, घट्ट होईन भाजी त्याच्यामुळं बघा. आणि पाणी गरम न करता नाही ना ओतलं, नुसतं मिठाचं पाणी ओतलेलं छान चव लागते. पाणी अजिबात थोडं पण ओतायचं नाही गरम, पण वातावतं लागतंय बघा मस्त. अशी तरी उतरायला लागली, मिठाचा रसा टाकायच्या आधीच. आता 2 वाजल्यात बघा दुपारच्या, म्हणजे टाईम आहे थोडासा 2 वाजायला. तर आता माझं सगळं झालं आहे बघा. इथलं झाडून हे काढून घेतलं पहिल्यांदा, आणि भांडी पण घासून घेतली, टब घासून घेतला, इकडं कढई पण घासून घेतली बघा मस्त अशी. आणि सामान पण नीट करून घेतलं सगळं. खोबरं हे सगळं बाहेर आणून ठेवलं, तेल पण आणले. तर काडे पेटी पोरांनी उडवून टाकली, सगळी नासवून टाकली बघा काड्या ओढून. तर ह्यांनी गेला दुकानला. तर ह्यांनी झोपलं होतं, ह्यांना उठवलं. ह्यांना म्हणलं तुम्हाला उठायचं असलं तर उठा. मग ह्यांनी उठलं, त्यांना दुकानला लावलं काडीपेटी आणाय. आता चूल पेटवायची, सामान भाजून घ्यायचं. तर मग अशी चूल पेटवली होती, आणि चूल पेटवला लय वारं सुटलं. मग परत व्हिडिओज घेतलं ना, चार्जिंग पण उतरली. ह्यांना म्हणलं घ्या तुमच्या ह्यात, ह्यांनी घेतला संपूर्ण व्हिडिओ. म्हणून म्हणलं आपलं डायरेक्ट कांदा भाजाय टाकलेलाच तुम्हाला दाखवा. सामान तर घेतलं सगळं भाजून. काल 2:30-3ला मी वाळाय टाकला होता चिरून, आज पण 3 वाजता इथं आणला, म्हणजे 1 दिवस झालाच की. तर एवढ्या वेळातच बघा कांदा मस्त असा वाळून निघला. फुल कढई भरून कांदा कापते बघा मी ह्याच्या मापाने. तर एवढंच वाळून सुकून एवढा भरलाय. तर ह्याला काही लय उशीर लागणार नाही भाजा, 1 तास लय झाला, कारण सुकला. इकडं धना भाजून घेतल्यात, हळकुंड, जिरी, मोहरी, ही बाकीचं सामान कच्चच. आणि खोबरं भाजून घेतलंय. आज ह्यांनी मला मदत केली. ह्यांनी मदतीला आहे तर खोबरं हे भाजू लागायला. तर बघा ना जाळ कसा स्लो चलतंय. गेला बारीनं मी एकटीनं सगळं भाजलं तर माझ्याकडून खोबरं करपलं होतं. वारं लागतंय वायलेच, जाळ लागतोय मरणाचा. आज ह्यांनी आहे तर वारं हटकुऱ्याने शांत आहे. होय हो काय हो. तर वारं आज नाही एवढं, फक्त चूल पेटवतानाच बघा जरा जास्त होतं. अयो चला, मी लसूण सोलते आता कांदा भाजत भाजत. दना दना त्याला गोण्यात घालून आपटते, परत पाकडते, निवडते. तो तर सगळं घर आणि सगळं हे करून टाकले दुर्गाने, माती केली रूम मध्ये, पाय ठेवू वाटा नाही.
सगळं सामान भरून ह्यांना दिलं आणि लसूण पण सोलून दिला, मागणं कांदा आणि लसूण. इथला गोण्या उचलल्या, लसणाचा पाला उचलून टाकला ढेगारा. आता हे सगळं झाडायचं. बाकीचा पाला खाली पडलाय, दोरगाने टाकलाय खेळताना. सगळं खराब झाले, पाणी मारून झाडून काढायचं. मसाल्याची भांडी, घरात पाला, घरात अजून पाळा भांड्याचा. आणि इकडं बघा, मी मसाला भाजत होते त्या टायमाला दोरगाने ओमाने सगळं माती केली घरात इथं रूममध्ये, हे का. पाय सुद्धा ठेवू वाटाना, इतका खराब केलं. चर 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 पायाला लागतं. किती पसारा केला, त्या खोळ्या सुद्धा खराब केल्यात. सगळं घरात मातीच आहे. ए कुठं 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 चाललाय दावरा हिजा? काय चुकू चुकू चुकू, इकडे या, चल इकडे चल. तिथं लाईट रे, वायफाय, चल इकडे. दप्तर उचकू नको. किती पसारा पडलाय. भांडी घासायच्यात. सकाळी इथं मटण बनवलं होतं. 12-11 वाजता स्वयंपाक करून झालता बघा. 12 वाजल्या होत्या. झालं बाबा एकदा तर झाडून. लय खराब दिसत होतं, सगळीकडं पाला झालता लसणाचा. सगळं पाणी मारून झाडून घेतलं आणि कपडे टाकलेत निरम्यात. आता भांडी घासायची बाहेर, बाकीचे घरात. चूल काय लगेच काढता येणार नाही, सकाळ काढायची. त्यातली राखण ती. हे ओम, हातपाय धुवायला चल चल. तर आता 7:30 वाजल्यात, बरोबर 7:30 वाजल्यात बघा. आणि मी मगाशी म्हणलं होतं, मी आता झाडूने घेतलं मस्त असं. आणि राधू बघा, माझं सगळं काम आवरल्यावर उठली आहे. मी वेणे घालायला लागली आणि ही उठली बघाशी हाका मारत होती. उठल्या तोंड धुतलं आणि गन पावडर केलं. किती छान छान दिसतंय माझा बाबू, क्यूट क्यूट मस्त असा. हां, कधी झोपली? रोज झोपते, रोज. भूक लागली तिला पण, मला पण भूक लागली. तर आता एवढं सगळे काम झाले, सगळी घरही पुसून घेतली आणि मस्त अशी आंघोळ केली, कपडे चेंज केले. आता शिक बरं वाटायला लागलं, हलकं हलकं. हां, सगळं काम झाल्यानंतर तर आता ना थोडासा चहा पिवावा म्हणलं. आणि स्वयंपाक पण करायचा आहे अजून. तर सगळं केल्याशिवाय तर भाग नाही बघा. बाईच्या जातीला तर सगळं करावं लागतं. किती कंटाळा आला तरी पण. आज मी किती 4-5 दिवस झालं पहाटे उठल्यापासून माझा हात चालूच असतो. ते हात संध्याकाळी झोपेपर्यंत चालू असतो. असं वाटतं मला 4 घास कोणतरी आयतं खायला द्यावं, पण कोण द्यायचं मला आयतं खायला. माझी पोरगी पण नाही माझ्या हाताखाली करायला. सगळं तिला एकटीला येणं असं. एवढी मोठी पण नाही, असं त्या मोठे झाल्या घालीन मला 2-4 घास करून खायला. लय कंटाळा आल्यावर. तर इकडं मस्त अशी फरशी पुसून घेतली. राधू इथं झोपली होती. आता कवरही टाकून घेतलं सोफ्यावर आणि इकडलं पण आवरलं. तर हे पण, इथली पण फरशी पुसली. चांगली होती पण जरा डाग पडलं होतं. म्हणलं मसाला भरायचा, पुसून घ्यावा. बघा किती स्वच्छ केलं आहे मी. तर नक्कीच सांगा बरं का, कोण कोण माझं व्हिडिओ बघून मसाला कोणी घेतलाय का, कोण घेतं कोण नाही. एकाने कोणाला घेतला असं का नाही काय माहिती. जर घेतला असला आमचा मसाला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कसा लागतो ते पण सांगा. तर इकडं बघा, नाही दुर्गा उचकत होती राधू, पैसे करून, पण त्यात नव्हतं मगाशी. तर मी इकडं बघा सगळं आवरलं. किचन कट्टा घासला, भांडी घासाय तास गेला. ही भांडी इथं घासली, मसाल्याची भांडी. कपडे धुवून झाल्यानंतर बाथरूममध्ये घासली. मस्त अशी फरशी पुसून घेतली आणि बघा सगळं केलं. फक्त गॅसच पुसायचा राहून गेलाय. लय कंटाळा आलाय बघा. बाथरूम हे घासलं. काय रे, आंघोळीचं बाथरूम हे घासलं. नाही राधू शांत बस. आणि पोरांचे कपडे बदलले. हे जे नाही शर्ट बदलला. ही मोबाईल बघत होती एवढ्या वेळ. तिच्याकडनं मी आताच फोन घेतला. आता लागली फुग्याच्या नादी. पोरा ते देऊ नको, ते तोंडात घालीन ती पण. ओमला कपडे बदलायला लावली. त्याने पण पॅन्ट बदलली, शर्ट तसाच ठेवला. हे पण सगळं पुसून घेतलं मस्त असं. आता ह्यांनी कधी मसाला आणतात काय माहिती. मसाला कुठून झाला असं निम्मा अर्धा का व्हायना. इकडं भांडी घासून मस्त अशी इकडं पालते घातल्यात बघा. मगाशीच फरशी पुसायच्या आधी धुवून असे घासून तर सुकल्यात. पिठाचा डबा पण घासला. पीठ संपले, दोन्ही पिठं संपल्यात. ह्यांना म्हणलं आणा, ह्यांनी गेलात बाहेर. तर इकडं कढई राहिले घासायची. म्हणलं उद्या घासावं बाहेर. इकडं ओलं करायला नको, अजून फरशा खराब होत्यात. गॅलरी पुसून घेतली, कपडे वाळ्या टाकली होती तेवढी धुवून. सकाळी निम्मी धुतली होती, एवढी राहिली होती धुवायची, धुतली बघा. किती आहेत तरी बारके बारके. सकाळ तेवढेच पडतात. ओ मग चला अभ्यासाला बस, उठा. का अभ्यास करून आला, तू कधी करायचा? राधू भूक लागली ना. हे पातेल्यातलं बघा कालचं दूध आहे. तर बर्फ झालाय का
खराब झालं तेच का नसतं. दुपारी तर चांगलं होतं, सकाळी तापवलं तेव्हा बहुतेक भरपूर झालंय आणि साई भरपूर होती बघा. साईच आहे बहुतेक, वाटतंय असं वाटतंय. चांगलं आहे बघा, दूध भरपूर झालं साईचा, साई भरपूर होती म्हणून. आता इथं मी चहा ठेवलाय दुधाचा बघा. दुसरं दूध होतं सकाळचं, हे काय टाकलं नाही, साईचं आहे भरपूर. तर साखर, चहा पावडर, विलायची आणि अद्रक टाकले. मस्त असं चहा उकळतोय. तर उकळतोय तर चहा, या चहा प्यायला तुम्ही पण. तुम्ही म्हणता कुठला टाईम, 7:30 वाजून गेल्या, 7:45 वाजत आल्या बघा. खायला हाय मटकीची भाजी आहे, चपाती आहे. मग अशी राधू म्हणली होती खायचंय मम्मी मला, म्हणलं खातो. ती पण मटण खात नाही, मटण आहे दुपारचं. आणि एक भाकर एक चपाती. आता मला 2-3 भाकरी करायच्या, ते सुद्धा माझ्या जीवाला एवढी कंबर हे दुखते ना, लय म्हणजे लय त्रास होतोय. आणि डोकं तर माझं 24 तास दुखतं. ही कपाळ आणि मस्तक नुसतं फन फन चमका निघतात फन फन करून. तरी मी आपली तशीच करत असते बघा काम. दवाखाना सगळं चालू आहे, पण काय होतंय तेच कळना झाले. तब्येत पण सुधरा नाही. मला लय इच्छा आहे माझी तब्येत सुधरावं, म्हणजे जरा अजून थोडीशी बरी तर दिसत नाही का. ह्या कॅमेऱ्यात तरी मी जरा एवढी थोडी बरी दिसते. मला पण माहीत नव्हतं, मला एका ताईने सांगितलं समोर तर एकदम खराब दिसताय, कॅमेऱ्यात तरी जाड दिसते एवढी थोडी, का म्हणून काय माहिती. साधं ती भांडी घासाय सुद्धा असं अवसान माझं जातंय, भांडी सुद्धा घासं वाटत नाही बघा. या काहीतच हात घोटून जातात, कपड्याला ब्रश पण लावू वाटत नाही, सगळं अवसान गेल्यासारखं होतंय. राधू कर की जेवण. तर चहाला मस्त असा कलर उतरलाय बघा. मी आता चहा आणि टोस्ट खाणार आहे. तर म्हणता काय बारक्या पोरांना नाही खाती या, तर लय कंटाळा आलाय, तेवढाच आळस जाईल म्हणलं. मला आवडते चहा टोस्ट, आधी नव्हते खात, आवर्जून खात नाही, जर वेळ घातला तरच खाते. अशी भूक लागल्या कामाच्या टचीत चहा केला तर. तुला जेवायचंय ना, चपाती खा. तू चहा पित नाही की कधी, तुझ्या वाटणीचा नाही केला मी चहा, नाही केला. कर बंद, देते थोडा. राधू चहा पित नाही म्हणून तिच्या वाटणीचा करत नाही, पण थोडासा ठेवत असते, एवढा जास्त अधून मधून पिते. चहा चपाती खा मग, मटके नाही खायचे तर. राधूच्या डब्याला, आमच्या डब्याला मटकी गेली सकाळी, सुकी छान झाली पण खायलाच टाइम नव्हता. दुपारी सकाळचं जेवण दुपारी केलंय. आम्ही आलोय मसाला न्यायला. ह्यांनी काकांनी सगळं बांधून ठेवला होता माफ करून, पण एका त्यांचा घरी असतानाच फोन आता मला मसाला पाहिजे, तर त्यांच्यापाशी राहतात, त्यांच्यासाठी 1 किलो मसाला ठेवतोय बघा. आम्ही काढून सगळं सोडलं, रेग्युलर मसाला घेतात ते आपल्याकडून. फुगा घेतला तेव्हा दुर्गा शांत बसली, रडतच होती.